नमस्ते, मी रमेश मुकादम. ग्रामोदय विचार माध्यमातून आज भीमा कोरेगाव येथील स्तंभांना झालेल्या मानवंदना याबद्दल बोलण्याचा प्रयत्न करणार. त्याबद्दल आपलं म्हणणं काय, कमेंट्स करा. माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा. भीमा कोरेगावची लढाई ही पेशवे आणि इंग्रज यांच्याविरुद्ध लढली गेली असली तरी या ठिकाणी महार समाज, अतिशूद्र समाज याच्या विरुद्ध ब्राह्मण समाज अशी ही लढाई झालेली आहे. आणि महार समाजाच्या सैनिकांनी पेशव्यांच्या सैनिकांचा या ठिकाणी पराभव केला आणि त्याचा पराभवाची एक दालन खुलं केलं. पराभव करून बहुजन समाजाच्या उद्धाराचं दालन खुलं केलं आणि म्हणून 1 जानेवारी रोजी भीमा कोरेगाव येथील स्तंभास त्या युद्धामध्ये जे धारातीत पडलेले आहेत योद्धे त्यांना आदरांजली, श्रद्धांजली देण्याचा कार्यक्रम असतो. आणि या ठिकाणी बहुजन समाजाचे, बौद्ध समाजाचे, SC ST समाजाचे, OBC समाजाचे आणि मराठा समाजाचे आणि इतर सर्व लोक एकत्र येत असतात. आणि तसाच कार्यक्रम म्हणजे स्मृतांना 200 ही जयंती 208वी स्मृती वंदना या ठिकाणी कार्यक्रम साजरा झाला. प्रकाश आंबेडकर असोत किंवा इतर बहुजन समाजाचे नेते असोत या ठिकाणी जातीने हजर झाले आणि हुतात्म्यांना त्यांनी श्रद्धांजली वाहिली. या श्रद्धांजलीमुळं समतेचं जे भारतामध्ये समतेला सुरुवात झाली. अनेक वर्ष पिळलेला नाडलेला असा जो समाज होता, जे महार समाज होता, या समाजानं जी ब्राह्मणी व्यवस्था नष्ट करण्यासाठी ही लढाई लढली गेली. ही लढाई जरी इंग्रज विरुद्ध पेशवे अशी असली तर ही लढाई बहुजन समाज विरुद्ध ब्राह्मण समाज अशी झाली. आणि या लढाईमध्ये धारातीत पडलेल्या आदरांजली वाहण्याचा कार्यक्रम बहुजन समाज दरवर्षीप्रमाणे करतो. आणि याही वर्षी त्या ठिकाणी मोठ्या उत्साहात श्रद्धांजलीचा कार्यक्रम झाला. आणि त्या संदर्भात आपलं म्हणणं काय, कमेंट्स करा. आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.